तर मला रोहिदास असा बोलला की तू मला सपोर्ट का नाही केलास इलेक्शनमध्ये, जेव्हा मी अपक्षमधून शिंदे गटातून उभा होतो. मोरे साहेब, आमदार साहेब, ते एक बाजूच ऐकतात, दुसरी बाजू काय ऐकत नाही. डायरेक्ट पॉलिटिशियनला ते फोन करतात की आपली माणसं आहेत, म्हणजे रोहिदास त्यांचा माणूस म्हणून त्यांना ते तुम्ही मला सपोर्ट का नाही केलास जेव्हा तो अपक्ष शिंदे गटातून उमेदवारीला उभा. आम्ही वेदिका साहिल पाटील भाजप पक्षाकडून उभी असताना त्यांना आम्ही सहकार्य केलं. नंतर आलेलं तुमच्या साईडने हॉस्पिटलच्या. येस. चकली पण आलं बाहेर
आता झालं ना, सगळे गेले ना आतमध्ये. आता फास्ट कर ना, स्पीड वाढवून दे. स्पीड वाढव, डायरेक्ट 30पर्यंत करून दे. हाँ किधर है? तन्मय, तो दुसरा फोन दे ना जरा मला. नवीन वाला. संपलं ना. त्याच्या पुढे असं झालं, मला हॉस्पिटलला घेऊन गेले. लहान भाऊ पण होता. पडलेगावातून मला दोघं तिघे आणि डायरेक्ट आम्हाला मारहाण चालू केली तिथे. मारहाण चालू कर की बाबा तुम्ही मला सपोर्ट का नाही केलास. जेव्हा तो अपक्ष शिंदे गटातून उमेदवारीला उभा होता, तुम्ही यायचं होता आमच्याकडे, तू का ना आलास आमच्याकडे, मग मनात होता. हां असं नाही, खरा राग इलेक्शन की हा पदाचा गैरवापर करतो आणि प्रत्येक राजेश मोरे साहेब, आमदार साहेब, ते एक बाजूच ऐकतात, दुसरी बाजू काय ऐकत नाही. डायरेक्ट पॉलिटिशियनला ते फोन करतात की आपली माणसं आहेत, म्हणजे रोहिदास त्यांचा माणूस म्हणून त्यांना ते सपोर्ट करतात. माझी एकच विनंती आमदार साहेब आणि खासदार साहेब यांना
की याच्या पदाचा म्हणजे हा उपयोग करतो ते हे पोलीस आले होते का तिथे? हो. काही कारणास आम्ही एक फंक्शनला गेलो असताना बाबराव तिथे आला आणि काही कारण नसताना डायरेक्ट माझ्या कानाखाली मारली. तर त्याला विचारलं का म्हणते, त्याने तो इलेक्शनचा राग त्याने माझ्यावर काढला. नक्की म्हणजे आम्ही वेदिका साहिल पाटील भाजपा पक्षाकडून उभी असताना त्यांना आम्ही सहकार्य केलं इलेक्शनच्या पेटला. तो त्यांनी राग काढला आमच्यावर, मुद्दाम जाणून बुजून तो राग आमच्यावर काढला त्यांनी. नाही, अजून तरी अटक केली नाही. ते अजून गावावरती फिरतात. माझी कळकळीची विनंती आहे सर्व आयुक्तांना की त्यांना लवकरात लवकर अटक करावा, हीच माझी नम्र विनंती. आम्ही भाजपा युतीचे जे आहेत वेदिका साहिल पाटील हे पक्ष म्हणून उमेदवार होते. त्यांना आम्ही सपोर्ट केल्याबद्दल याच्या मनात राग आला. आम्ही का सपोर्ट केला तो त्याला चांगलंच माहीत आहे. म्हणजे जेणेकरून त्याचं असं म्हणणं होतं की आम्हाला त्यांनी सपोर्ट करावा. हा, त्यांची मुलगी ऋतू रोहिदास म्हात्रे ही अपक्ष म्हणून उभी होती आणि ती कधी आपल्याकडे आली नाही, असं आम्हाला काही भेटायला वगैरे कधी आली नाही. माझा लहान भाऊ विनोद म्हात्रे आणि काकाचा मुलगा विकास म्हात्रे हे भिवंडी बापदेव गावात एक कार्यक्रमासाठी बारसानिमित्त माझ्या भाचीच्या मुलीचं बारसं होतं, तिथे गेलेले. तिथे एक बाबराव चांगो पाटील डायगेगाव हा तिथे आला. पहिले हात मिळवणी वगैरे केली. एका तासाभरात त्यांनी ड्रिंकिंग करून विनोदला डायरेक्ट चापट मारली आणि त्या विकासला डायरेक्ट चापट मारली. तिथे त्यांचं सोडवासोडवी झाली. मग मला तिकडनं फोन आला की तुमच्या विनोदला लहान भावाला मारलं इथे. तर मी त्यांना बोललो ठीक आहे, मी त्यांना भेटतो. बाबा कशावरून मारलंय? तर मी रोडवर आपल्या पडले गावच्या जनसंपर्क कार्य पंढरी पाटील यांच्या कार्यालयासमोर तिथे गेलो. तिथे तेवढ्यात माझी आणि त्या बाबरावची भेट झाली. मी त्याला थांबवलं. मी त्याला विचारलं, बाबा तू माझ्या लहान भावाला विनोदला आणि विकासला का बरं मारलं? तर त्यांनी मला लगेच शिवीगाळी करून त्याचा शस्त्र धारदार चॉपर म्हणून आणि एक नोजदार पकड म्हणून काढली आणि डायरेक्ट माझ्या डोक्यावर मारलं. तर मी खाली पडलो. माझे तिथे कोणी होते रोडवर उभे होते, त्याही मला हॉस्पिटलमध्ये दाखल नेलं हॉस्पिटलला. तिथे माझी ट्रीटमेंट चालू असताना माझा लहान भाऊ विनोद पण माझ्या जोडीला होता आणि हा बाबराव पाटील हा रोहिदासच्या घरी गेला. रोहिदास हा आपला उप तालुका प्रमुख शहर शिंदे गटातून असल्याकारणे त्यांनी गावगुंड असं 20-25 जण जमा केले आणि हॉस्पिटलमध्ये ते डायरेक्ट OPT मध्ये घुसून आम्हाला दोघांना डायरेक्ट मारहाण सुरुवात केली. तर मारहाण सुरुवात करायला आम्ही विचारपूस करायची आम्हाला हे नाही दिली ताई. इकडून कोणी चापट मारतो, तिकडून कोणी लाताबुक्की मारतो, असं दोघांची आमची बेकार हालत करून ठेवली जाईल लोकांनी. तर मला रोहिदास असं बोलला की तू मला सपोर्ट का नाही केलास इलेक्शनमध्ये, जेव्हा मी अपक्षमधून शिंदे गटातून उभा होतो. तर मी त्याला बोललो, बाबा तू यायचं होता आमच्याकडे, आमच्या घरी, आमच्या सगळ्या कुटुंबाला भेटायचा होता की बाबा आम्हाला सपोर्ट कर. असं काही त्यांनी प्रकार केला नाही. विनाकारण आमच्यावर हल्ला केला. याचा असंच मला म्हणायचं आहे का हा एक पदाचा गैरवापर करतो, प्रत्येक ठिकाणी दमदाटी करतो. माझी एकच कळकळीची विनंती आहे आमदार साहेब आणि खासदार साहेब यांना कळकळीची विनंती आहे की याला जो रोहिदास म्हात्रेला जो गट आपला उप तालुका प्रमुख शहरचा जो पद आहे तो त्यांनी रद्द करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. जेणेकरून आम्हा सामान्य माणसांना याचा त्रास नको, म्हणून हा पद त्याच्यासाठी चांगला होता, त्यांनी त्याचा चांगला उपयोग करून घ्यायला पाहिजे होता, हीच माझी कळकळीची विनंती. पण हा रद्द त्यांनी सामान्य माणसासाठी तो हानिकारक आहे. त्याचा पद रद्द करावा.